या व्हिडिओमध्ये मी कुबेरा या मूव्हीचा रिव्ह्यू करणार आहे. कुबेरा ही मूव्ही खरंच थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखी आहे का? याचं उत्तर तुम्हाला या रिव्ह्यूमध्ये पाहायला भेटेल. 20 जून या दिवशी सितारे जमीन पर आणि कुबेर या दोन्ही मूव्ही रिलीज झाल्या. मी त्या मूव्ही पाहिल्या, परंतु त्यानंतर मी प्रवासात असल्यामुळे त्याचा पटकन तुमच्यासमोर रिव्ह्यू घेऊन येऊ शकलो नाही. आज 23 तारीख आहे. मला थोडासा वेळ भेटलाय, त्यामुळे मी हा रिव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन येतोय. काही लोकांनी मूव्ही पाहिली असेल आणि काही लोकांनी मूव्ही पाहिली देखील नसेल. बेसिक प्लॉट असा आहे की नीरज मित्रा हे जे बिझनेसमॅन आहेत यांना बंगालच्या खाडीमध्ये एक ऑइलचा साठा सापडतो आणि काही नेत्यांना, काही अधिकाऱ्यांना लाच वगैरे देऊन तेलाचा साठा जो आहे तो पूर्णपणे त्यांच्याकडे यावा अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू करतात आणि त्याच्यासाठी त्यांना एक प्रामाणिक हुशार माणसाची गरज असते आणि तो हुशार माणूस त्यांना सापडतो दीपक यांच्या रूपात. दीपक यांचा रोल प्ले केलाय नागार्जुन यांनी. दीपक हे सीबीआयचे ऑफिसर आहेत. त्यांना एका खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये टाकलं गेलंय. मग दीपक यांना 15 वर्षाची शिक्षा होते आणि ती शिक्षा वाचवण्यासाठी शेवटी दीपक नीरज मित्रा यांना मदत करण्यासाठी तयार होतात आणि दीपक यांना मग जेलमधून सोडवलं जातं आणि दीपक हे नीरजला असं सांगतात की आपण काही भिकारी आणूया आणि त्यांच्या नावावर आपण फेक कंपनीज वगैरे चालू करून ते मग स्विस बँकमध्ये त्यांचं अकाउंट काढूया, मग ते पैशाचं ट्रान्झॅक्शन वगैरे करायचं वगैरे असा त्यांचा प्लॅन असतो. मग काही 4 भिकारी निवडले जातात. त्यापैकी एक असतो देवा. देवाचा रोल प्ले केलाय धनुष यांनी. आता हा देवा जो आहे त्याला लिहिता वाचता येत नाही, परंतु त्याच्याकडे एक प्लस पॉईंट असा आहे की तो एखादी गोष्ट जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात राहतं. म्हणजे एखादा शब्द जरी असला, एखादा नंबर जरी असला तर तो लक्षात ठेवू शकतो. आता ही गोष्ट या कुणाला लक्षात येत नाही की देवा थोडासा इतरांपेक्षा स्मार्ट आहे. नागार्जुन यांना किंवा नीरज मित्रा जे आहे त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. जेव्हा त्या चारीपैकी पहिल्या एकाला पैसे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी नेलं जातं आणि ते पैसे जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात तेव्हा त्यांना मारून टाकलं जातं आणि देवा थोडासा स्मार्ट असल्यामुळे त्याला ह्या गोष्टी लक्षात येतात आणि तो नीरज मित्राची जी गँग आहे आणि दीपक म्हणजे नागार्जुन यांच्या तावडीतून तो निसटतो आणि पळून जातो आणि मग तुम्हाला फर्स्ट हाफ मध्ये तो कसा कसा कुठं जातोय, त्याला मग रश्मिका मंदाना भेटते म्हणजे समीरा हे जे कॅरेक्टर आहे. समीरा तिच्या घरातून एका मुलासाठी पळून आले आणि ती एका हॉस्टेलमध्ये गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते वगैरे वगैरे असे काही सब प्लॉट आहेत ह्या मूवीमध्ये. तो आणि मग त्या देवाला शोधण्याचा जो प्रयत्न आहे आणि शेवटी देवा सापडतो की नाही सापडतोय वगैरे वगैरे ही पूर्ण सगळी मूवीची स्टोरी आहे. मला असं वाटलं की मूवीमध्ये मी नोटीस करत होतो की इतके सीन आहेत म्हणजे तुम्हाला कुठेही मूवी असं एका सीन मध्येच तुम्हाला काही मिनिटं ठेवलंय आणि असं तुम्हाला वाटत नाही की ओके आम्हाला समजलं तुम्हाला काय सांगायचंय ते, आता पुढे चला असं वाटत नाही. पट 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 सीन येत जातात. काही सीन इतके इतके छान शूट केलेत म्हणजे त्या सीन म्हणजे इतके शॉर्ट आहेत म्हणजे अवघड काम आहे मला असं वाटतंय, परंतु इतके कष्ट घेतले त्या सीन शूट करण्यासाठी. एकतर मूवी आहे 3 तास 10 मिनिटाचा, त्याच्यामध्ये खूप सीन आहेत म्हणजे असं नाही की खूप मोठे मोठे सीन करून इतकं लेंथ वाढवले नाही. त्या सीन मध्ये सुद्धा भरपूर शॉट्स घेतलेत. मग असं नाही की एकच वाईड अँगल शॉट लावलाय आणि तिथं काय काय ऍक्शन घडते वगैरे 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 नाही. सिनेमॅटोग्राफी मूवीची अतिशय चांगली आहे आणि कष्ट घेतले सिनेमॅटोग्राफीमध्ये. काय असते एकंदरीत जेव्हा बॉलिवूडची किंवा साऊथची एखादी मोठी बिग बजेटची मूव्ही येते तेव्हा आपण सिनेमॅटोग्राफी लाईटमध्ये वगैरे जास्त चुका काढू शकत नाही कारण त्यांच्याकडे बजेट खूप मोठं असतं. चांगली चांगली माणसं ते हायर करतात आणि मग चांगल्या पद्धतीने ते शूट होतच म्हणजे टेक्निकल दृष्ट्या ती कुठे कमी पडतात अशातली गोष्ट नाही. साऊंड डिझाईन पण चांगलंच आहे ऑब्व्हियसली. हे गोष्टी कधी बोलायला लागतात माहिती आहे, जेव्हा एखादा स्मॉल बजेटचा मूव्ही येतो विशेषतः मराठीमधला आणि तरी देखील त्यांचं काम काहीतरी विशेष आपल्याला वाटतं जसं की जारांमध्ये वगैरे वाटलं होतं. तेव्हा ह्या गोष्टी मला असं वाटतं की जास्त बोलण्याची गरज असते आणि साऊथ आणि बॉलिवूडमधल्या मोठ्या बजेटच्या मूव्हीबद्दल ते काम टेक्निकलरित्या चांगलं होणारच आहे कारण त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात, भरपूर चांगली माणसं असतात आणि ते त्यांचे शूटिंग डेज पण जास्त असतात. त्यामुळे मी जसं म्हणतोय ना, एक सीन आहे आणि त्या सीनमध्ये भरपूर शॉट आहेत. तर एका एका सीनसाठी 1-1, 2-2 दिवस सुद्धा कधी-कधी लागतात. परंतु त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी जर मग आपण बोलू शकत नाही, तर बोलायचं कशावर? तर स्टोरी. स्टोरी तुम्हाला बोर करते का? तर फर्स्ट हाफमध्ये अजिबात नाही. सेकंड हाफमध्ये कुठे-कुठे तर असं वाटतंय की ठीक आहे, जरासं फास्ट गेलो असतो, चाललं असतं. काही ठिकाणी वाटते, पण एकंदरीत तुम्हाला सेकंड हाफ पूर्णपणे बोर मला तर वाटला नाही. कदाचित काही लोकांना वाटू शकतो. परंतु मला तर वाटला नाही. मूव्हीमध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जसं-जसं धनुष हे कॅरेक्टर त्याच्या मेमरीचा वापर करून जसं-जसं काही ठिकाणी जात असतो, काही गोष्टी त्याने लक्षात ठेवलेल्या असतात, काही लोकांची नावं लक्षात ठेवलेली असतात आणि त्याच्यामुळे ती लोकं कशा पद्धतीने अडचणीत येतात वगैरे, वगैरे. मधीच सयाजी शिंदे यांचं कॅरेक्टर आहे, पोलीस ऑफिसर असतात ते कॅरेक्टर सुद्धा इंटरेस्टिंग आहे. खूप दिवसानंतर किंवा खूप फिल्म्स नंतर मला असं वाटतं की रश्मिका मंदाना यांना काहीतरी करायला भेटली मूव्हीत म्हणजे काहीतरी विशेष रोल आहे त्यांचा
घ्यायचा, जेणेकरून त्यांना त्यांची ऍक्टिंग स्किल दाखवण्याचा चान्स भेटलाय असं मला वाटते. धनुष यांचं काम अतिशय सुंदर आहे. म्हणजे ते तुम्हाला खरंच भिकारी वाटणार. म्हणजे इतकं चांगला मेकअप आहे त्यांचा, इतकं चांगलं कॉस्ट्युम्स डिझाइन केले त्यांचे. त्यांचं बोलणं, चालणं आणि त्यांचा त्यांचा हात लहानपणी मोडला गेलाय आणि ते ज्या पद्धतीनं ते सगळं मूव्हीत कॅरी करतायत. एका हातानं ते कचरा गोळा करणं, काट्या गोळा करणं किंवा धावताना किंवा दगड मारतानाचं त्यांची जी ॲक्शन इतकी परफेक्ट. धनुष यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्या भिकाऱ्याच्या त्या देवाच्या रोलमध्ये त्यांचे डायलॉग डिलिव्हरी ऑब्व्हियसली मी हिंदी डब मूव्ही पाहिलाय, परंतु त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत, त्यांचं बोलण्याची पद्धत वगैरे मला छान वाटली. मला धनुष यांचं काम विशेष आवडलं. नागार्जुन यांचं काम सुद्धा खूप छान आहे. म्हणजे एक चांगला प्रामाणिक ऑफिसर जेव्हा एखाद्या वाईट गोष्टी करण्यासाठी कुठल्यातरी एका मोठ्या बिझनेसमॅनला मदत करायला जातो आणि मग त्याचं स्वतः बरोबरचं जे युद्ध आहे आणि शेवटला तो जो काय जे काय होतं, मला स्पॉइलर द्यायचे नाहीत, परंतु ते खूप छान प्रकारे या मूव्हीमध्ये दाखवले गेले. मूव्हीमधले म्युझिक अतिशय चांगलं आहे. म्हणजे मेकर्सना असं वाटतंय की जिथं-जिथं लोकांना फील झालं पाहिजे, कुठं तर असं ॲक्शन जिथं थोडीफार होते, तिथं सुद्धा चांगलं म्युझिक आहे. काही ठिकाणी तुम्ही इमोशनल होता का? तर होय. ज्या असे काही सीन आहेत मूव्हीमध्ये जिथं एका भिकाऱ्याचा अंतिम संस्कार केलं जाते वगैरे, तिथं तुम्ही इमोशनल देखील होता. आणि एक सॉन्ग आहे एका भिकाऱ्याची अंतिम यात्रा सुरू आहे आणि त्यात जे डान्स वगैरे केला गेलाय वगैरे, वगैरे, तो मला विशेष आवडला. कदाचित ती गोष्ट स्किप केली जाऊ शकली असती, पण ती जाणून-बुजून ठेवली गेली मूव्हीमध्ये. त्याची कारणं काय आहे ते मूव्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. मूव्हीचा क्लायमॅक्स मला असा वाटला की जी नीरज मित्रा जो आहे, ज्यांनी इतक्या लोकांचं खून करून त्याचं साम्राज्य निर्माण केलंय, त्याला इतक्या इझिली त्याचा शेवट मला असं वाटतं की झाला हे दाखवल्यानंतर थोडंसं काही प्रेक्षकांना ते असं वाटू शकतं की नाही, थोडंसं याला टॉर्चर झालेला आम्हाला पाहायचा होता. परंतु ठीक आहे, क्लायमॅक्स सुद्धा मूव्हीचा चांगला आहे. मला असं वाटतं की मूव्ही थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे. धनुषचे फॅन असाल तर नक्की जा, नसाल तरी सुद्धा नक्की जा. साऊथमधील ओव्हर द टॉप ॲक्शन जी असते ती तुम्हाला मूव्हीत पाहायला भेटणार नाही. लॉजिकली गोष्टी आहेत मूव्हीमध्ये, एका दुसऱ्या कंटिन्युटी मधल्या किंवा लॉजिकच्या गोष्टी तुम्ही जर शोधायचा प्रयत्न केला तरच तुम्हाला सापडू शकतात. परंतु एकंदरीत जे टिपिकली साऊथच्या मूव्ही असतात, ज्यामध्ये ओव्हर द टॉप फायटिंग सीन असतो आणि ते पंच मारल्यानंतर माणसं उडून वगैरे जातात वगैरे, अशी कुठली तुम्हाला गोष्ट पाहायला भेटणार नाही. फक्त एक जंप आहे धनुषची, ती तुम्हाला पाहायला भेटेल. ती जंप सुद्धा थोडंसं पहिल्यांदा आपल्याला काही क्षणासाठी इमोशनल करते, त्यानंतर एक कॉमेडी त्यामध्ये सुद्धा होते. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी लॉजिकल होऊ शकत नाही, शेवटी ही फिल्म आहे. परंतु थिएटरमध्ये तुम्ही जाऊन कुबेरा पाहू शकता. हा होता कुबेराचा रिव्ह्यू. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आपण आपल्या चॅनलवर सितारे जमीन पर या मूव्हीचा देखील रिव्ह्यू केलेला आहे. तुम्ही तो रिव्ह्यू सुद्धा पाहू शकता. आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.